ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी आहे तुमचा मित्र जीत. गीतेच्या या 81व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय 2, श्लोक 30. देही नित्यं वध्यो अयम देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. अर्थ असा आहे की हे भरतवंशी अर्जुन, सर्वांच्या देहात हा देही नित्यच अवध्य आहे, म्हणून संपूर्ण प्राण्यांसाठी अर्थात कोणत्याही प्राण्यासाठी तू शोक करू नको म्हणून सांगतात. हे भारत, हा देही सर्वांच्या देहात नेहमीच अवध्य आहे, म्हणून कोणत्याही प्राणीमात्राबद्दल तू शोक करणे योग्य नाही म्हणतात. पहा, जे वध करण्यायोग्य आहेत त्यांच्या संदर्भात इथे हे बोललं गेलेलं आहे, लक्षात घ्या. व्याख्या अशी आहे की मनुष्य, देवता, पशु, पक्षी, कीट, पतंग इत्यादी स्थावर जंगम संपूर्ण प्राण्यांच्या शरीरामध्ये हा देही नित्य अवध्य अर्थात अविनाशी आहे. त्याचा वध नाही करता येत. तिथे अवध्य हा शब्दाचे 2 अर्थ होतात. एक, याचा वध करू नये, आणि दुसरा, याचा वध होऊ शकत नाही. जसे गाय अवध्य आहे, अर्थात केव्हाही कोणत्याही अवस्थेत गायीची हत्या करू नये, कारण गायीच्या हत्येत फार मोठे पाप आहे, दोष आहे. परंतु देहीच्या विषयात देहीचा वध करू नये या अर्थापेक्षा या देहीचा वध किंवा नाश कोणत्याही प्रकाराने होऊच शकत नाही आणि कोणी करूच शकत नाही. अनाशम अव्यस्य न कश्चित कर्तुमर्हति. अध्याय 2, श्लोक 17. हा अर्थ घेणे इथे योग्य आहे. पहा, तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुम अर्हसि. म्हणून तू कोणत्याही प्राण्यासाठी शोक करू नये, कारण या देहीचा विनाश कधी होऊ शकत नाही आणि विनाशी देह क्षणमात्रही स्थिर राहू शकत नाही. पहा, येथे सर्वांनी भूतानी पदात बहुवचन देण्याचा आशय असा आहे की कोणीही जीव शिल्लक राहू नये, अर्थात कोणत्याही जीवासाठी शोक करू नये. सर्वांनी भूतानी, ज्याला आपण बीइंग म्हणतो ना, त्याला भूत म्हटलेलं. आता भूत म्हणजे आपण चित्रपटामध्ये आत्मा वगैरे, तो तसा आत्मा म्हणतो आपण की तो भटकती आत्मा वगैरे, त्याला भूत म्हणतात. मग इथे भूतचा अर्थ सगळे प्राणी. मात्र भूतनाथ म्हणजे शंभू महादेवाला म्हणतात, तो सगळ्या प्राण्यांचा नाथ, पशुपतीनाथ, सर्व पशूंचा नाथ. हे लक्षात, त्यांचं पालन करणारा. पतीचा अर्थ पालन करणारा, पशुपती नाथ, सर्व पशूंचं पालन करता, अशी नावं आहेत भगवंताची, लक्षात घ्या. तर इथे भूत याचा अर्थ सर्व भूत मात्र म्हणजे सर्व बीइंग ज्याला म्हणतात, जिवंत जेवढ्या म्हणून प्राणी वनस्पती जे आहे सगळे आले, वनस्पती पण आले त्याच्यात, समजून घेतलं पाहिजे. जे सजीव ज्याला म्हणतात ना, त्याला इथे भूत म्हटलेलं आहे, हे समजून घेऊया. म्हणून सर्व आणि भूतानीचा अर्थ सर्व सजीव. शरीर विनाशीच आहे, कारण त्याचा स्वभावच नाशवन आहे, ते क्षणाक्षणाला नष्ट होत आहे. परंतु जे आपले नित्य स्वरूप आहे त्याचा कधी नाश होतच नाही. पहा, जर या वास्तविकतेला जाणले तर मग शोक होणे संबंधच त्याचा संभवतच नाही. पहा, वास्तव जाणल्यानंतर शोक होणं संभवत नाही. या प्रकरणासंदर्भामध्ये विशेष गोष्ट स्वामीजी आता सांगतील. खूप कृपा करून स्वामीजी हे सांगतात, विशेष गोष्ट सांगतात. आणि पहा, आपण मघासपासून सातत्याने ऐकतोय की काही गोष्टी अशा असतात की ज्या शब्दामध्ये बांधता येत नाहीत, लक्षात घ्या. तरीही विलक्षण प्रेरणेने भगवंताच्या स्वामीजींवर त्यांची जी विलक्षण कृपा आहे, त्याच कृपेचा हा विशेष वर्षाव स्वामीजी आपल्यावर करतात, हे शब्दामध्ये आपल्यासमोर मांडतात. आणि ती विशेष कृपा भगवंताची आपल्यावर पण आता होत आहे. पहा, या ठिकाणी 11व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत जे प्रकरण आहे ते विशेष रूपाने देही, देह, नित्य, अनित्य, सत, असत, अविनाशी, विनाशी या दोघांच्या विवेकासाठी, अर्थात या दोघांना वेगवेगळे दाखवण्यासाठीच आहे.
काय म्हटलं? 11व्यापासून 30व्यापर्यंत ह्या श्लोकापर्यंत. कारण जोपर्यंत देही वेगळा आहे आणि देह वेगळा आहे हा विवेक नसतो तोपर्यंत कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग इत्यादी कोणताही योग अनुष्ठानात येणार नाही, त्याचं अनुष्ठान होणार नाही. लक्षात घेतलं पाहिजे. खूप महत्त्वाचा शब्द आहे अनुष्ठान. एवढेच नव्हे तर स्वर्गलोक प्राप्तीसाठी सुद्धा देही देहाच्या भेदाला समजणे आवश्यक आहे. कारण देहापासून देही वेगळा नसेल तर मृत्यूनंतर स्वर्गात कोण जाईल? म्हणून जेवढे आस्तिक दर्शनकार आहेत ते मग अद्वैतवादी असोत अथवा द्वैतवादी असोत, कोणत्याही मताचे का असेनात सर्वच शरीरी शरीराच्या भेदाला मानतातच. येथे भगवान याच भेदाला स्पष्ट करू इच्छितात. पहा, या प्रकरणात भगवंतांनी जी गोष्ट सांगितली आहे ती बहुतेक संपूर्ण मनुष्यांच्या अनुभवाची गोष्ट आहे. जसे देह बदलतो आणि देही बदलत नाही. जर हा देही बदलला असता तर देहाच्या बदलण्याला कोणी जाणले असते? प्रथम बाल्यावस्था होती, नंतर तारुण्य आले, कधी आजार आला, कधी आजार कमी झाला. अशा प्रकारे अवस्था तर बदलत राहतात, पण या सर्व अवस्थांना जाणणारा देही तोच राहतो. म्हणून बदलणारा आणि न बदलणारा हे दोन्ही केव्हाही एक होऊ शकत नाहीत. पहा, याचा सर्वांना प्रत्यक्ष अनुभव आहे. म्हणून भगवंतांनी या प्रकरणात आत्मा, अनात्मा, ब्रह्म, जीव, प्रकृती, पुरुष, जड, चेतन, माया, अविद्या इत्यादी दार्शनिक शब्दांचा प्रयोग केलेला नाही. ते नंतर आहे, सगळं पुढे आहे हे सगळं. जरी या प्रकरणात 15व्या व 21व्या श्लोकात पुरुष शब्द असा 2 वेळा प्रयोग केला आहे तरीही हा दार्शनिक म्हणजे प्रकृती पुरुषच्या अर्थाने प्रयुक्त नसून मनुष्य म्हणजे सर्व व्यक्ती, स्त्री, पुरुष, किन्नर या अर्थाने आला आहे. कारण की लोकांनी दार्शनिक गोष्टी केवळ शिकण्यासाठी मांडलेल्या आहेत. ही खूप मोठी समस्या आहे लोकांची. पहा, दार्शनिक म्हणजे प्रत्यक्ष आपण पहिल्या 11-12 मागच्या काही श्लोकामध्ये पण शिकलो की ज्यांनी पाहिले प्रत्यक्ष त्यांनी असं सत आणि असतच्या संदर्भामध्ये तसा विवेक केलेला आहे म्हणून सांगितलं. परंतु मुळातच दार्शनिक विषय आपल्यासाठी नाहीत असं सर्वसामान्य लोकांनी मानलेलं आहे, किंवा तसा समज आहे, गैरसमज. कुणी मानत नाही तसं. बरेच लोक कुठल्या ना कुठल्या तरी परिस्थिती ह्याच्यामध्ये पद्धतीने दर्शन करायला पाहतात. काहीच नाही जमलं तर देवळात जाऊन येतात. पहा, काहीच नाही जमलं तर बरेच लोक नास्तिक, ते स्वतःला म्हणतात नास्तिक, पण त्यांना मी नास्तिक नाही मानत. कारण त्यांच्यासाठी अंतर्मनाचा कौल हा जास्त महत्त्वाचा असतो. जर त्या अंतर्मनाशी प्रामाणिक असतील तर त्यांच्यासारखे आस्तिक कोणीच नाहीत. लक्षात घ्या. लबाड असतील तर भगवंत त्यांना क्षमा करो, त्यांचं कल्याण करो. कारण की लोकांनी दार्शनिक गोष्टी केवळ शिकण्यासाठी मांडलेल्या आहेत. त्या गोष्टींना केवळ शिकण्याचाच विषय समजले आहे. हाच दृष्टिकोन ठेवून भगवंतांनी या प्रकरणात दार्शनिक शब्दांचा प्रयोग न करता देह देही, शरीर शरीरी, असत सत, विनाशी अविनाशी शब्दांचाच प्रयोग केला आहे. जो या दोघांच्या भेदाला योग्य रीतीने जाणतो त्याला कधीही किंचित मात्रही शोक होऊ शकत नाही. जे केवळ दार्शनिक गोष्टी शिकतात त्यांचा शोक कधीही दूर होत नाही. पहा, एक 6 दर्शनांचे शिकणे असते आणि एक अनुभव करणे असते. पहा, या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. यात म्हणजे एक 6 दर्शनांचे प्रत्यक्षात 9 दर्शनं आहेत. पहा, तर त्यांचं शिकणं असतं दर्शनांचं त्या, आणि एका बाजूला सगळ्या ह्या 9 दर्शनांच्या पलीकडे जाणारी 10वी गोष्ट आहे ती म्हणजे प्रत्यक्षात अनुभव करणे. या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि यात फार मोठा फरक आहे. शिकण्यात ब्रह्म, ईश्वर, जीव, प्रकृती आणि संसार हे सर्व ज्ञानाचे विषय असतात. अर्थात शिकणारा ज्ञाता असतो आणि ब्रह्म, ईश्वर इत्यादी इंद्रिये आणि अंतःकरणाचे विषय होतात. शिकणारा तर ज्ञान वाढवू इच्छितो, विद्येचा संग्रह करू इच्छितो, परंतु जो साधक, मुमुक्षू, जिज्ञासू आणि भक्त असतो तो अनुभव घेऊ इच्छितो. अर्थात प्रकृती आणि संसाराशी संबंध विच्छेद करून आणि आपणाला जाणून ब्रह्माशी अभिन्नतेचा अनुभव करू इच्छितो. पहा,
ईश्वराला शरण होऊ इच्छितो. परिशिष्ट भाव असा आहे याचा. नवदर्शनाबद्दल आपण पुढच्या एखाद्या भागात बोलू, पण हा विषय इथे आत्ता विशेष प्रकरण समजून घेणं फार गरजेचं आहे. भगवंताने 11व्यापासून 30व्या श्लोकापर्यंत देह देही याच्या विवेकाचे वर्णन केले. या प्रकरणात भगवंताने ब्रह्म, जीव, प्रकृती, पुरुष, जड, चेतन, माया, अविद्या, आत्मा, अनात्मा इत्यादी कोणत्या दार्शनिक शब्दाचा प्रयोग केला नाही. पहा, काय नाही केलं? ब्रह्म, जीव, प्रकृती, पुरुष, जड, चेतन, माया, अविद्या, आत्मा, अनात्मा इत्यादी कोणत्याही दार्शनिक शब्दांचा प्रयोग केला नाही. याचे कारण असे आहे की भगवान याला अभ्यासाचा अर्थात शिकवण्याचा विषय न बनवता अनुभवाचा विषय बनवू इच्छितात आणि हे सिद्ध करू इच्छितात की देह देहीच्या वेगळेपणाचा अनुभव केवळ मनुष्यच करू शकतो. यात कोणता अभ्यास करण्याची, अधिकार प्राप्त करण्याची आवश्यकता नाही. सत असत याचा विवेक जर मनुष्य आपल्या शरीरावरून करत असेल तर तो साधक होय, आणि संसारावरून करत असेल तर तो विद्वान समजावा. स्वतःला म्हणजे पुन्हा एकदा ऐका, सत आणि असत याचा विवेक जर मनुष्य आपल्या शरीरावरून करत असेल तर तो साधक होय, आणि संसारावरून करत असेल तर तो विद्वान समजावा. स्वतःला बाजूला ठेवून संसारात सत आणि असतचा विवेक करणारा मनुष्य वाचक, ज्ञानी म्हणजे शिकलेला ज्ञानी असू तर होऊ शकतो, परंतु त्याला अनुभव येऊ शकत नाही. खूप सोपं उदाहरण आहे. पहा, आता शिकलेला ज्ञानी म्हणजे काय? आता यूट्यूबवर सगळ्या गोष्टी आज उपलब्ध आहेत. तुम्ही संपूर्ण जगातले यूट्यूबवरचे पोहणे, कसं पोहायचं या विषयातले सगळेच तुम्ही व्हिडिओ बघितले. पोहणे या विषयावर जगात जेवढे लेख आलेत ते वाचलेत. पोहणे या विषयावरचे जगातले सगळे ग्रंथ वाचलेत. शिकलेले ज्ञानी झालात, प्रत्यक्ष पाण्यात पडून तुम्ही अनुभव घेतला नाही कसं पोहायचं ते, किंमत शून्य. पुन्हा एकदा आहे का, सत आणि असत याचा विवेक जर मनुष्य आपल्या शरीरावरून करत असेल तर तो साधक होय, आणि संसारावरून करत असेल तर तो विद्वान समजावा. विद्वान होईल तो सगळ्यांना शिकवेल सुद्धा. काठावर बसून असा हात मार, तसा हात मार, असं नसतं तसं पोहायचं असतं वगैरे वगैरे. स्वतःला बाजूला ठेवून संसारात सत असतचा विवेक करणारा मनुष्य वाचक ज्ञानी म्हणजे शिकलेला ज्ञानी तर होऊ शकतो, परंतु त्याला अनुभव येऊ शकत नाही. परंतु स्वतःच्या देहावरून सत असतचा विवेक केल्याने मनुष्य वास्तविक अनुभवी किंवा ज्ञानी होऊ शकतो. प्रयोगशाळेमध्ये आपण ते लिटमस पेपर घेऊन जातो, तो अंमलामध्ये हे करून ते नेमकं काय आहे हे बघण्यासाठी आपण त्याची आगडी परीक्षा घेतो. त्याला जोडल्यानंतर आपल्याला ते विशिष्ट रंगाचा तो झाल्यानंतर आपल्याला एक विशिष्ट अनुमान करता येतं. अशा पद्धतीचा लिटमस पेपर. प्रयोगशाळेत जाण्याची गरज नाही, तुम्ही तो घेऊनच फिरत असता प्रयोग करण्यासाठी. पंचमहाभूत तुमच्याकडेच आहेत, आत्मतत्व तुमच्या जवळच आहे. ही प्रयोगशाळा घेऊन तुम्ही सगळीकडे फिरत असता. तर या माध्यमातून शरीर माध्यमम खलु धर्म साधनम याचा अर्थ लक्षात घ्या. तो लिटमस पेपर तुमच्याजवळ भगवंतांनी आधीच दिलेला आहे. कुठे काय शोधायला जाता? कुणाच्या माध्यमातून शोधणार तुम्ही? तुमच्याकडे आहे, तुझं आहे तुझं पाशी, मग तू जागा, मग नाही पण तू जागा चुकलाशी. तुझं तुझ्याजवळच आहे आणि तू दुसरीकडे शोधतेस. अंधारात किंवा उजेडात रुपया पडला, जिथे पडला आहे तिथे शोधायला पाहिजे. अंधारात पडला तर तो अंधारात शोधायला पाहिजे, उजेडात पडला तो उजेडात शोधायला पाहिजे. जिथे पडला आहे तिथे थोडक्यात तो शोधायला पाहिजे. जिथे तुम्ही स्वतःला हरवलेत तिथेच तुम्ही स्वतःला शोधलं पाहिजे, बाहेर कुठे शोधणार? पण माणसाची धाव मनाची बहिर्गामी असते. न हे बाहेरच जाणार आहे. ते नम करून आत करून घ्या, विनम्र व्हा. मनाची धारा जी बाहेर आहे वाहणारी, तिला उलट करून घ्या, राधा बनवा तिला, आणि तो त्या राधेचा अनुभव आत घ्या. तो आत्मा तिथेच आहे, तो कृष्ण आतच बसलेला आहे. भगवंताला शोधायचं असेल तर मन नम करावं लागतं. कृष्ण सापडायचं असेल तर धारा
राधा बनवावी लागते. तिथेच आहे, सापडेल तो तिथे. जे संसारावरून पहा सत असतचा विचार करतात. इथे तात्पर्य हे आहे की संसारावरून सत असतचा विवेक केवळ विद्वत्तेसाठी आहे, परंतु गीता विद्वत्तेसाठी नाही, ती अनुभूतीसाठी आहे. म्हणून भगवंताने दार्शनिक शब्दांचा प्रयोग न करता देह देही शरीर शरीरी अशा सामान्य शब्दांचा प्रयोग केला आहे. जे संसारावरून सत असतचा विचार करतात ते स्वतःला वेगळे ठेवून स्वतःला ज्ञानाचा अधिकारी सांगतात, परंतु आपल्यात देह देहीचा विचार करण्यात मात्र मनुष्य मात्र ज्ञानप्राप्तीचा अधिकारी आहे. पहा, अनुभव घेण्यासाठी देहदेहीचे विवेचन उपयोगी आहे आणि शिकण्यासाठी तत्वाचे विवेचन उपयोगी आहे. म्हणून साधक अनुभव करू इच्छित असेल तर स्वतः सर्वात प्रथम त्याने शरीराहून स्वतःच्या वेगळेपणाचा अनुभव करावा की शरीर शरीरीशी संबंधित रहित आहे आणि शरीर शरीराशी संबंधित रहित आहे, अर्थात मी शरीर नाही. त्याने जितक्या प्रामाणिकपणाने दृढतेने विश्वासाने आणि निःसंशयतेने शरीराची सत्ता महत्ता मांडली आहे, तितक्याच प्रामाणिकपणाने दृढतेने विश्वासाने आणि निःसंशयतेने स्वयंची म्हणजे स्वरूपाची सत्ता किंवा महत्ता मानावी आणि अनुभव घ्यावा. पहा, शरीर केवळ कर्म करण्याचे साधन आहे आणि कर्म केवळ संसारासाठीच होते. जसे कोणी लेखक जेव्हा लिहिण्यासाठी बसतो तेव्हा तो लेखणी घेतो आणि जेव्हा लिहिणे बंद करतो तेव्हा लेखणी यथास्थान ठेवून देतो, तसेच साधकाने कर्म करतेवेळी शरीराला स्वीकारावे. शरीराला काय, त्याचे एक्सटेन्शन्स पण झालेत. आता पहा, माझा आवाज इथून शेकडो हजारो मैल लांब जाऊ शकतो, एक्सटेन्शन आहे. मी सहज जरी बोललो तरी मोबाईलच्या मार्फत लांब जातं. साधनं आहेत. जसं शरीर मोबाईल साधन आहे तसं शरीरही साधन आहे, समजून घेतलं पाहिजे. साधनांचं महत्त्व आहे, पण परमात्म तत्वापेक्षा नाही. परमात्म तत्वाची प्राप्ती होण्यासाठी साधन आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. धर्म साधन होण्यासाठी साधन आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. साधनांचं महत्त्व आहे, त्याचे एक्सटेन्शन्स आहेत. आज मी वेगाने धावू शकतो गाडीत बसल्यानंतर. आता तर इतके आधुनिक कार वगैरे अशा आलेल्या आहेत, त्यांच्या ब्रेक सिस्टीमसुद्धा चांगले आहेत, पटकन मी थांबवूसुद्धा शकतो ते सगळं. विमानं आहेत, रॉकेट्स आहेत, वेगळ्या प्रकारची वाहनं आलेली आहेत. पहा, आता अगदी परग्रहावरती सुद्धा आपल्याला जाता येईल अशी वाहनं आलेली आहेत. हे एक्सटेन्शन्स आहेत, आपल्यालाच जे काही करायचं आहे त्याचे. पण त्याचा उपयोग सदुपयोग सगळ्याचाच होणं, साधनसामुग्री जी आहे तिचं सदुपयोगासाठी उपयोग करण्यानेच तिचा खरा उपयोग होणार आहे, लक्षात घ्या. उपभोगासाठी नव्हे, उपभोगासाठी नव्हे. आता तुम्ही म्हणाल उपभोग नाही घेतला तर मी जगणार कसं? इथेच प्रॉब्लेम आणि समस्या आहे. आपल्याला समजत नाही की आपल्या आवश्यकतेसाठी इथे सगळं आहे, त्याला उपभोग म्हणत नाहीत. आवश्यकतेसाठी केलेलं सेवन आहे ते, त्याची अडचण नाही आहे. आपल्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी इथे काय नाही, काहीही नाही. आपल्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी या भगवंताच्या ह्या निर्माण केलेल्या प्रपंचात सगळं काही आहे. आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी, फरक समजून घ्या, आपल्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी इथे काही नाही आहे. आपल्या आवश्यकता संपतात लगेच. इच्छांची पूर्तता कशी करणार? कारण त्याला अंतच नाही आहे. एकामागोमागे तुम्ही पाण्याची तुम्ही पहिला पेला, दुसरा पेला, तिसरा पेला प्यालात की तुमची आवश्यकता भागते शरीराची पाण्याची. पण पुढच्या महिन्याभरात मला लागणारं पाणी मला साठवून ठेवायचं आहे म्हटलं की इच्छा निर्माण झाली. ठेवायला हरकत नाही, आवश्यकतेपुरतं ते करण्याची काहीच त्याला हे करायला समस्या त्यात कोणती नाही आहे. परंतु त्याच्यामध्ये जे आणखीन पुन्हा नव्या इच्छा निर्माण होत राहतात त्यांना अंत नाही, असं होतं. तर त्याच्यासाठी आपल्याकडे काही सोय नाही. पहा, तुमच्या घरी 1000 लिटरची टाकी असेल तर तुम्ही ती भरून ठेवाल. आणखीन शेजाऱ्यांनी पण माझ्या नळाला त्यांच्या टाक्या जोडून द्याव्यात म्हटल्यानंतर ते तुम्हाला चांगला चोप मार देखील सगळे शेजारी गोळा होऊन. तर हे समजून घेतलं पाहिजे आपण की अशा प्रकारे इच्छांना अंत नसतो
आवश्यकता ज्या आहेत त्या थांबतात, त्या लक्षात घ्या. त्यांची पूर्तता झाल्यानंतर शरीर केवळ कर्म करण्याचे साधन आहे. पहा, अर्थात मी शरीर नाही. त्याने जितक्या प्रामाणिकपणाने, दृढतेने, विश्वासाने आणि निःसंशयतेने शरीराची सत्ता महत्ता मांडली आहे, तितक्याच प्रामाणिकपणाने, दृढतेने, विश्वासाने आणि निःसंशयतेने स्वयंची म्हणजे स्वरूपाची सत्ता महत्ता मानावी आणि अनुभव घ्यावा. शरीर केवळ कर्म करे. ही खूप सोपी युक्ती सांगतात स्वामीजी, खूप सोपी युक्ती सांगतात. आत्म्याच्या माध्यमातून शरीराकडे पहा. शरीरात त्याला शोधायला जाऊ नका. त्याच्या माध्यमातून शरीराचा उपयोग करून घ्या, सदुपयोग करून घ्या. शरीर केवळ कर्म करण्याचे साधन आहे आणि कर्म केवळ संसारासाठीच होते. जसे कोणी लेखक जेव्हा लिहिण्यासाठी बसतो तेव्हा तो लेखणी घेतो आणि जेव्हा लिहिणे बंद करतो तेव्हा लेखणी यथास्थान ठेवतो, तसेच साधकाने कर्म करतेवेळी शरीराला स्वीकार करावे आणि कर्म समाप्त होताच शरीराला जसेच्या तसे ठेवावे, अर्थात त्यापासून असंग व्हावे. कारण जर आपण काहीही करणार नाही तर शरीराची काय आवश्यकता आहे. ध्यान करावं त्यावेळेला. शंभू महादेव बसलेले सब ध्यान असतं कैलासावर. कुठेही तुम्ही पाहिलं तर ते ध्यान, कोणाचं ध्यान करतात ते. बऱ्याच जणांनी बरेच शोध लावलेत, पण ते सहज स्वरूपाचं ध्यान करतात. स्वतःला स्वतःच्या रूपाने पाहण्यात ते रममाण असतात. पहा, शिवशंभो. साधकासाठी विशेष विचार असा आहे की त्याने जाणलेल्या असतचा त्याग करावा. साधक ज्याला असत जाणतो त्याचा त्याग करेल तर त्याचे साधन सहज सुगम होईल आणि लवकर सिद्ध होईल. साधकाची आपल्या साध्यात जी प्रियता असते तीच साधना म्हणवली जाते. ती प्रियता कोण्या वस्तू, व्यक्ती, योग्यता, सामर्थ्य इत्यादीद्वारा अथवा कोण्या अभ्यासाद्वारा प्राप्त होत नाही, तर साध्यात आपुलकी झाल्याने प्राप्त होते. साधक ज्याला आपले मानतो त्यात त्याची प्रियता आपोआप होते. खूप आपल्याला अनुभव येतो, पण ती निवड आपण योग्य पद्धतीने केलेली नसते. कुणाला आपल्या गळ्यातल्या चेनचं फार अप्रूप असतं, कुणाला त्याचा मोबाईल म्हणजे स्वतःपेक्षा जीव की प्राण असतो, कुणाला स्वतःचं शेत असतं, कुणाला स्वतःचा बिझनेस असतो, कुणाचा बंगला असतो. अनेक गोष्टीशी, असत्य गोष्टींशी आपण आपला संबंध जोडून घेतलेला आहे. त्या नसाव्यात असं नाही माझं म्हणणं, बिलकुल गैरसमज करून घेऊ नका. ते सगळं असेल, खूप विपुल प्रमाणात असेल तर त्याचा सदुपयोग आणखी जास्त चांगल्या पद्धतीने करता येईल, हे निश्चितपणाने. मग तुम्ही मिळवा ना, मिळवण्याला कोणतीच अडचण नाही, त्याचं रक्षण करण्याला पण कोणतीच अडचण नाही, पण त्याचा उद्देश सदुपयोग हा असावा. सगळ्या विश्वाची संपत्ती तुमचीच आहे. समृद्धीवर आपल्या सगळ्यांचा अधिकार आहे, ऐश्वर्यावर आपल्या सगळ्यांचा अधिकार आहे. लक्षात घ्या, मी इथे ऑक्सिजन घेतो आहे, प्राणवायू घेतो आहे म्हणून तुम्हाला नाही कमी पडलेला. मला मिळालं म्हणून तुम्हाला नाही कमी पडणार, तुम्हाला मिळालं म्हणून मला नाही कमी पडणार, सर्वांना मिळालं म्हणून कुणालाच कमी पडणार नाही. लक्षात घ्या. बऱ्याचदा असा सिद्धांत सांगितलं जातो की एका ठिकाणी खड्डा पडल्याशिवाय दुसऱ्या ठिकाणी ढीग होत नाही म्हणून. खोटी गोष्ट आहे ही. पहा, आपल्या आवश्यकतेप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्यासमोर येत असतात, परंतु आपण त्याचा सदुपयोग करायला शिकलं पाहिजे. वाढू देते, माझं सगळ्यांनाच आशीर्वाद आहे. समृद्धी, ऐश्वर्य हे सगळ्यांच्या आयुष्यात येऊ, पण तत्पूर्वी तुमच्या आयुष्यामध्ये त्याचा सदुपयोग करण्याची भावना जागृत हो आणि त्याच्याही आधी आत्मभान येऊ. आपण आत्मा आहोत, निर्गुण निराकार. हे शरीर आपण नाही आहे, याचं भान येऊ. साधकाची आपल्या साध्यात जी प्रियता असते तीच साधना म्हणवली जाते. ती प्रियता कोण्या वस्तू, व्यक्ती, योग्यता, सामर्थ्य इत्यादीद्वारा अथवा कोण्या अभ्यासाद्वारा प्राप्त होत नाही, तर साध्यात आपुलकी झाल्याने
प्राप्त होते. साधक ज्याला आपले मानत होते त्याची प्रियता आपोआप होते. परंतु वास्तविक आपलेपणा अशा वस्तूशी होतो ज्यात या 4 गोष्टी आहेत. कोणत्या 4 गोष्टी? ज्याच्याशी आपले साधर्म्य अर्थात स्वरूपगत ऐक्य असावे. परमात्मा सर्वगत आहे, आत्मा सर्वगत आहे. आपण ईशावास्य उपनिषद वाचावं जरूर. दुसरा विषय, ज्याच्याशी आपला संबंध नित्य राहणारा असावा. ज्याच्याशी आपला संबंध जो आहे तो नित्य राहणारा असावा. काही काळ राहणार, अगदी 100 वर्षसुद्धा जरी म्हटलं तरी तो काही काळापुरताच संबंध आहे, समजून घेतलं पाहिजे. तिसरा विषय, ज्याच्याकडून आपण कधी कशाचीही अपेक्षा ठेवली नसावी, निरपेक्ष आहे ते. चौथा विषय, आपल्याकडून म्हणजे तिथे व्यापार व्यवहार नाही. पहा. 4, आपल्याजवळ जे काही आहे ते सर्व ज्याला समर्पित केलेले असेल ती वस्तू म्हणजे परमात्मा तत्व आहे. या 4ही गोष्टी भगवंतालाच लागू शकतात, कारण शरीर आणि संसाराशी आपला संबंध नित्य राहणार नाही आणि त्यांच्याशी आपले स्वरूपगत ऐक्यही नाही. प्रतिक्षण बदलणाऱ्याशी कधी न बदलणाऱ्याचे ऐक्य कसे होऊ शकते? शरीराशी आपले जे ऐक्य दिसते ते वास्तविक नाही, तर मानलेले आहे. मानलेले ऐक्य कर्तव्य पालनासाठी आहे. तात्पर्य हे आहे की ज्याच्याशी आपले मानलेले ऐक्य आहे त्याची सेवा तर होऊ शकते, परंतु त्याच्याशी आपले पण होऊ शकत नाही. पहा, जाणलेल्या सतचा त्याग करण्यासाठी हे आवश्यक आहे की साधकाने विवेकविरोधी संबंधाचा त्याग करावा. ज्याच्याशी आपला नित्य संबंधही नाही आणि स्वरूपगत ऐक्यही नाही, त्याला आपले आणि आपल्यासाठी मानणे विवेकविरोधी संबंध आहे. या दृष्टीने शरीर आपले आणि आपल्यासाठी मानणे विवेकविरोधी आहे. विवेकविरोधी संबंध असताना कोणतेही साधन सिद्ध होऊ शकत नाही. पहा, शरीराशी संबंध ठेवून कोणी कितीही तप केले, समाधी लावली, लोकांतरात जाऊन आले, तरी त्याचा मोहनाश आणि सत्यतत्वाची प्राप्ती त्याला होऊ शकत नाही. भयानक आहे हे. त्याला समजत नाही, त्याला हा शापच आहे. पहा, इकडे गेलो तिकडे गेलो, देवाला इकडे शोधलं तिकडे शोधलं, कोणी तर नवस सायास करण्यासाठी काय 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 करतात, परंतु त्या सगळ्या अंधश्रद्धा ठरवून टाकतात बघा एका क्षणामध्ये. या ठिकाणी जो भाव सांगितलेला आहे तो फार महत्त्वाचा आहे की तो मोहनाश त्याचा होणार नाही म्हणून सांगतात. विवेकविरोधी संबंधाचा त्याग होताच मोहनाश होतो. विवेकाचा विरोधी संबंध म्हणजे असतशी असलेला संबंध, त्याचा त्याग केल्या मोहाचा नाश होतो आणि सत्यतत्वाची किंवा सत्तत्वाची प्राप्ती होते. म्हणून विवेकविरोधी संबंधाचा त्याग केल्याविना साधकाने स्वस्थ बसू नये. जर आम्ही शरीराशी मांडलेल्या विवेकविरोधी संबंधाचा त्याग करणार नाही, तरीही शरीर आपला त्याग करणारच. जो आपला त्याग अवश्य करेल त्याचा त्याग करण्यात काय काठिण्य आहे? म्हणून कोणत्याही मार्गाचा कोणताही साधक का असेना, त्याला हे सत्य स्वीकारावेच लागेल की शरीर मी नाही, शरीर माझे नाही आणि शरीर माझ्यासाठी नाही. काय नाही हेच समजून घेत असताना काय आहे हेही समजून घेतलं म्हणजे मी हे नाही आहे हे ठीक आहे, पण मी हे आहे, मी आत्मतत्व आहे. हे सगळं नाही आहे त्याचं कारण असं आहे की मी आत्मतत्व आहे. मी शरीर नाही, शरीर माझे नाही, शरीर माझ्यासाठी नाही, कारण मी अशरीरी आहे, माझे स्वरूप अव्यक्त आहे. म्हणून सातत्याने एक गोष्ट मी कायम सांगतो, व्यक्तिमत्व नावाचं काही नसतं. अनेक ठिकाणी आपल्याला व्यक्तिमत्व शिबिरं, व्यक्तिमत्व विकास शिबिरं, त्याचे मेळे लागलेले असतात, बाजार लागलेला असतो. खूपच कमी प्रतीचा हा विषय आहे. पहा, एखाद्या आंब्याच्या झाडाला ते आंब्याचं झाड आहे हे सांगावं लागत नाही, माणसाला ते सांगावं लागतं की तो कोण आहे. व्यक्तीला हे सांगावं लागतं. तिथेपर्यंत
आपल्याला आपण समजून घेऊ की आपल्याला कळालेलं आहे की आपण कोण आहे, तर मग जे आहे ते होण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. त्याच्यासाठी असणारं नैसर्गिक वातावरण आपल्या अवतीभोवती निर्माण करायला पाहिजे. आंब्याच्या झाडाला फणस लावण्याची कृती म्हणजे व्यक्तिमत्व विकास शिबिर आहे. बऱ्याच ठिकाणी असं म्हणते, यांनी असं केलं तुम्ही तसं करा, त्यांनी तसं केलं मग तुम्ही तसं करा, त्यांनी असं केल्यामुळे त्यांना यश मिळाले. हे जगातले सगळ्यात भुक्कड लोक ठरवत असतात की कुणी काय केल्यामुळं कसं काय यश त्यांना मिळालेलं आहे. अनेक गोष्टी आहेत. आता आपण बघतो की काही लोकांचा बुद्ध्यांक चांगला होता म्हणून त्यांना यश मिळालं म्हणतात, काही लोकांचा भावनांक चांगला होता म्हणून त्यांना यश मिळालं म्हणतात. आता WQ नावाचा एक प्रकार आहे, मी तो तुम्हाला सांगतो. त्याला विजडम कोशंट म्हणतात. म्हणजे जसं इंटेलिजन्स कोशंट असतो, इमोशनल कोशंट असतो, तसा शहाणपणाचा सुद्धा अंक असतो. त्या विजडम कोशंटमुळे काही लोकांना यश मिळालं म्हणतात. अनेक लोकांचं तुम्ही बघितलं, ज्यांनी व्यवस्थापन शास्त्राची पुस्तकं लिहिलेली आहेत वैयक्तिक आयुष्यामध्ये, ते फार फ्रस्ट्रेटेड आहेत, कारण ह्यांना अध्यात्म माहिती नाही. खरं व्यवस्थापन शास्त्र पुढच्या श्लोकापासून सुरू होणार आहे. खूप भाग्यवान आहोत आपण सगळे. कुठल्याही थोतांड जे चाललेलं आहे जगामध्ये त्याच्या मागे लागण्याची गरज नाही. भगवंतानी हे सांगून ठेवलं आहे सगळं आधी. ही भगवंताची वाणी आहे. पहा, भगवंताची वाणी आहे. खूप आपल्यावर प्रेम असल्यामुळे ही सांगितलेली आहे. पहा, जोपर्यंत साधकाचा शरीराशी मी माझेपणाचा संबंध राहतो तोपर्यंत साधन करूनही सिद्धी होत नाही, आणि तो शुभकर्मांनी सार्थक चिंतनाने आणि स्थितीच्या आसक्तीने बांधलेला राहतो. तो यज्ञ, तप, दान इत्यादी मोठमोठे शुभकर्म करो, आत्म्याचे अथवा परमात्म्याचे चिंतन करो, अथवा समाधीतही स्थित झाला तरीही त्याचा संबंध पूर्णपणे मिटत नाही. पहा, कारण शरीराशी संबंध मानणे हेच मूळ बंधन आहे. संबंध मानणे मूळ बंधन आहे. पहा, कितीही आवडत असलं तरी तुम्ही तुमचं एखादं पुस्तक असेल आवडीचं, एखादी गाडी असेल आवडीची, सतत आपण सगळीकडे ती गोष्ट घेऊन जात नाही. पहा, शरीर सतत असतं म्हणून आपलं तादात्म्य होतं, त्याच्याशी तादात्म्य होतं, पण ते साधन आहे हे आपल्या लक्षात राहत नाही. ते कायम लक्षात ठेवलं पाहिजे. तो मानवी संबंध आहे, लक्षात घ्या, साधनाशी, ज्याच्यापासून संपूर्ण दोषांची उत्पत्ती होते. म्हणजे शरीराशी संबंध मानणे हा मूळ दोष आहे, ज्याच्यापासून संपूर्ण दोषांची उत्पत्ती होते. जर साधकाचा शरीराशी मांडलेल्या संबंध संपूर्णपणे नाहीसा झाला तर त्याच्याद्वारा अशुभ कर्म तर होणार नाहीच, शुभकर्मातही आसक्ती राहणार नाही. त्याच्याद्वारा निरर्थक चिंतन तर होणारच नाही, सार्थक चिंतनातही आसक्ती राहणार नाही. त्यात चंचलता तर राहणारच नाही. समाधीत, स्थिरतेत अथवा निर्विकल्प स्थितीतही आसक्ती राहणार नाही. अशा प्रकारे स्थूल शरीराद्वारा होणाऱ्या कर्मात, सूक्ष्म शरीराद्वारा होणाऱ्या चिंतनात आणि कारण शरीराने होणाऱ्या स्थिरतेत आसक्ती नष्ट झाल्यावर त्याचे साधन सिद्ध होईल, अर्थात मोह नष्ट होईल आणि सत्य तत्वाची प्राप्ती होईल. पहा, म्हणून भगवंताने आपल्या उपदेशाच्या आरंभी शरीराचा संबंध पूर्णपणे नाहीसा करण्यासाठी शरीरीच्या विवेकाचे वर्णन केले आहे. आपण सर्वसाधारणपणे ही चूक करत असतो की शरीराशी शरीरीचं, देहाशी देहीचं तादात्म्य मानतो. आता हा संबंध कसा आहे हे कळावं म्हणून, शरीरी आणि शरीरमधला भेद कळावा म्हणून ह्या 11व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत दुसऱ्या अध्यायात आपल्यावर ही कृपा केलेली आहे. खूप सांगण्यासारखं आहे, परंतु या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे ते आपण पाहूया. अर्जुनाच्या मनात कुटुंबियांच्या मरणाविषयी शोक होत होता आणि गुरुजनांना मारण्याविषयी पापाचे भय होते. अर्थात येथे कुटुंबियांचा वियोग होईल तर त्यांच्या अभावात दुःख भोगावे लागेल हा शोक होता, आणि परलोकात पापामुळे नरक इत्यादीचे दुःख भोगावे लागेल हे भय होते. म्हणून भगवंतानी अर्जुनाचा शोक दूर करण्यासाठी
11व्यापासून ते 30व्या श्लोकापर्यंत प्रकरण सांगितले. आणि आता अर्जुनाचे भय दूर करण्यासाठी क्षात्रधर्मविषयक पुढचे प्रकरण सांगतात. कोणताही व्यवसाय तुम्ही करत असा, स्वधर्माबद्दल आपल्याला हे ज्ञान असणं फार आवश्यक आहे. जाऊया पुढच्या भागाकडे. ओम परमात्मने नमः.